मकोकामधील व 4 गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी राहुल तेलोरे उर्फ भांडा यास गुंडाविरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक यांनी अशोका मार्ग नाशिक येथून घेतले ताब्यात. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वालदेवी नदी ब्रिजवर विहितगाव बागुलनगर नाशिक या ठिकाणी 6 ते 7 इसम हे वालदेवी नदीच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असताना पोलिसांनी 4 रेकॉर्डवरील सराईत आरोपितांना अटक करून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात येऊन नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस हवालदार यांना नमूद गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार राहुल तेलोरे उर्फ भांडा हा अशोका मार्ग परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने त्यास सापळा लावून मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, अविनाश देवरे, पोलीस शिपाई अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले अशांनी यशस्वीरित्या पार पाडली. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.